राम राम मित्रांनो. मशिदीवर भोंगे तर बंद करशान हो, परंतु नऊचा वाजणारा भोंगा तुम्ही कसं काय बंद करणार आहे? बरोबर आहे की नाही? फडणवीस साहेब जे बोलले विधानसभेमध्ये की मशिदीवरचे भोंगे बंद करता येतील, बरोबर. नऊच्या भोंगेचं काय? आता त्यांनीच ती हातबलता दाखवली. नऊचा जो भोंगा सकाळी उठून ज्ञानामृत किंवा काय पाचतो लोकांना, जनतेला, तो भोंगा कसा बंद होणार आहे? तो तर काय होऊ शकत नाही ना. आणि एक सकाळी एकदा तो भोंगा दिला का त्याची प्रतिध्वनी दिवसभर उठत राहतात आपल्यापर्यंत, जनतेपर्यंत. आणि जे काही गरळ किंवा जे काही सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात सरकारबद्दल, ते ते सांगत असतात. त्यात खोटं किती, असत्य किती, काय किती, किंवा आपला अजेंडा किती, हा नंतरचा विषय मित्रांनो. तर ह्याच भोंग्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करू. मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, आपल्याला माहित असेल, काल विधानसभेमध्ये नाशिकच्या आमदार देवयानी फडणदेताई यांनी भोंगे संदर्भात एक प्रश्न उपस्थित केला होता की नाशिकचे जे काय आयुक्त किंवा पोलीस अधिकारी कोण असेल ते, त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्याची अंमलबजावणी यूपी सरकारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी केली, परंतु महाराष्ट्रामध्ये काय होत नाही. म्हणजे जे काय भोंग्याच्या संदर्भात राज ठाकरे साहेबांनी आंदोलन केलं होतं, त्या संदर्भात तो आदेश होता. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या संदर्भात आदेश दिलेला आहे का जे काही मशिदीवरचे भोंगे, त्याची आवाजाची मर्यादा म्हणा किंवा सगळ्या गोष्टी, त्या गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. पण त्या गाईडलाईन्स पाळल्या जात्या का नाही हे बघणार कोण आहे? याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले PI यांच्याकडे दिलेले आपण बघितलं असेल. काल ते भाषण ऐकलं असेल मित्रांनो तुम्ही. परंतु त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला, मशिदीवरचे भोंगे तर बंद होईल, परंतु जे काही नऊचा भोंगा येतो, तो भोंगा कसा बंद होणार आहे? तो काय बंद होणार नाही. आणि ते फडणवीस साहेबांनी सुद्धा ते मान्य केलं की तो भोंगा बंद कसं काय करायचा. कारण जो काय अजेंडा आहे पत्रकारांचा म्हणा किंवा TV चॅनलचा म्हणा किंवा सगळ्यांचाच, विरोधी पक्षाचा, तो अजेंडा काय बंद होणार नाही. आणि त्या भोंगेतून सगळंच काही खरं येतं, खरं सांगितलं जातं असं काही नसतं. आता दंगेकरचा विषय घ्या. म्हणजे जोपर्यंत महाविकास आघाडीत होते तोपर्यंत अगदी व्यवस्थित चांगले उमेदवार होते, उत्तम उमेदवार होते. काही भ्रष्टाचार नव्हता किंवा कोणतंही बेकायदेशीर काम नव्हतं त्यांचं. आणि सगळे त्यांच्या प्रचारासाठी उतरले होते. फार म्हणजे सगळेच महाविकास आघाडीतले नेते, जे काय बाय इलेक्शन झालं होतं आमदारकीचं, त्यानंतर काँग्रेसने त्यांना लोकसभेचं तिकीट सुद्धा दिलं होतं. त्यावेळेस सुद्धा सगळ्या महायुतीच्या लोकांनी प्रचार केलेला होता त्याचा. आणि धंगेकर साहेब कसे उत्तम उमेदवार आहे हे आपल्या प्रचार सभेतून सांगत होते. तेच धंगेकर आता शिंदे सेनेमध्ये गेल्यानंतर ते लगेच त्यांचे सगळे दोष त्यांना दिसायला लागले. हा जो काय भोंगा आहे, आपल्या पद्धतीने वाजणारा, आपल्या वेळेस वाजणारा, आणि खरं म्हणजे पत्रकारांनी जर ते दाखवलं नाही किंवा TV चॅनलवाल्यांनी ते दाखवलं नाही, तर तो भोंगा बंद होऊ शकणार आहे. आणि त्यासाठी फडणवीस साहेबांनी काहीतरी करायला हवं, आहे की नाही? ते दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा फडणवीस साहेब मागे एकदा पत्रकार परिषदेमध्ये पण त्यांनी काही आपला अर्थसंकल्प अधिवेशनाच्या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती तिन्ही नेत्यांनी. त्यावेळेस सुद्धा पत्रकारांना त्यांनी सांगितलं की तुम्ही कशा चुकीच्या बातम्या छापतात. परंतु फडणवीस म्हणा किंवा मुख्यमंत्री फडणवीस म्हणा किंवा इतर महायुतीचे कार्यकर्ते म्हणा किंवा नेते म्हणा, त्यांना सद्गुण विकृतीचा दोष जडलेला आहे. म्हणजे ज्या व्यक्ती आपल्यावर सातत्याने टीका करतात, त्यांना जवळ बोलून त्यांचेच मुख्य घ्यायला पाहतात. म्हणजे तेच आपल्यावर टीका सोडून आपली वाहवा करतील म्हणून त्यांच्या पुढं करण्याचा प्रयत्न करतात. असं सातत्याने आपल्याला दिसून आलेलं आहे. यांनीच जर या सगळ्या लोकांचा बायकॉट केला, आता तर सत्ता त्यांच्या ताब्यात आहे, फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री, तर ते ह्या सगळ्या लोकांना ते हे करू शकत नाही का? चुकीच्या बातम्या त्याने वाचून थांबू शकत नाही का? आता जे काय स्थगिती सध्या चालू आहे, शिंदे साहेबांची 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या काही योजना होत्या, त्या आता स्थगिती द्यायची सुरुवात ह्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. ते कसं चुकीचं आहे त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, परंतु आज कोणती बातमी थांबलेली नाही. म्हणजे जे काय आता लाडकी बहीण योजनेवरून किंवा अर्थसंकल्पामध्ये
आपलं बजेट प्रस्थापित केलं, सांगितलं उपमुख्यमंत्री अजितदादांनी, त्यात सुद्धा जे काही आश्वासन दिलं होतं 1500 ते 2100 करोड लाडक्या बहिणींना, ते काय झालेलं नाही. म्हणजे त्याच्यावरून पण एक स्थगितीचं हे झालं. त्याच्यानंतर ज्या काही योजना चालू केल्या होत्या, फ्री योजना, माझ्या मते शिधाचे होतं ते, रेशनमधून शिधा मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्सवाला, होळीला, दिवाळीला, पाडव्याला, हे जे काही 2-3 वेळेस शिधा देत होते याच्यातून, आनंदाचा शिधा, तो सुद्धा, त्याची सुद्धा काही चर्चा झालेली नाही. तो बंद आहे का काय, त्याचे पण उहापोह सध्या नाही. माझ्या मते आता मिळणार नाही, बंदच होईल. आणि आता मला कळत नाही मित्रांनो, का जे काही वेगवेगळ्या योजनांचा भार पडला म्हणता अर्थ आपल्या तिजोरीवर, मग ज्यावेळेस तुम्ही आश्वासन देतात त्याची काही तजवीज केली असेल का नाही. आता 1500 तर ह्यावेळेस दिले, अजून 1500 बाकी राहिलेले, ते पण आता सांगतात की 2100चं नियोजन चालू आहे. जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतील. ठीक आहे, लाडक्या बहिणी पण आनंदीत आहे, 1500 तर 1500, अगोदर कुठं काय मिळत होतं. परंतु घोषणा आता त्याच्याहून परत टीका सुरू झाल्या की एकनाथ शिंदेच्या सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी आणली होती आणि ती सुद्धा स्थगित करण्यात आली, ती सुद्धा त्याचे पैसे वाढवण्यात आलेले नाही. म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या, आणि हे सगळं सकाळच्या भोंगेतून सांगितलं जातं. आणि सकाळी जे काही अजेंडा पत्रकारिता आपण म्हणतो, म्हणजे सकाळी आल्यानंतर संजय राऊत साहेब सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन सकाळ दिवसभराचा अजेंडा सांगितला जातो, आणि त्यावर हुकूम सगळे टीव्ही चॅनल, सगळे पत्रकार, सगळे विश्लेषक त्यावर चर्चा करायला सुरुवात करतात. मग तुम्ही असा त्यांच्या भोंग्यापेक्षा जास्त मोठा आवाज करणारा भोंगा का बरं समोर आणू शकत नाही. मध्ये मध्ये नितेश राणे यायचे पत्रकार परिषद घेऊन, त्यांनी बरेपैकी त्याला हे केलं होतं. परंतु आता तेच मंत्री झाल्यामुळे ते काही पत्रकार परिषद घेऊ शकत नाही सध्या दररोजची. परंतु असं एक पण नेता नाही का महायुतीमध्ये की संजय राऊतच्या भोंग्याला तेवढ्याच तीव्रतेने मोठ्या भोंग्यात आवाज देईल म्हणून. म्हणजे तुम्ही तर त्यांचा आवाज दाबू शकत नाही ना. आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे आपण बोलण्याचं, वागण्याचं सगळ्याच स्वातंत्र्य आहे. मग असं स्वातंत्र्य असेल तर तो भोंगा बंद होऊ शकत नाही. म्हणजे मशिदीवर एक वेळ तुम्ही कायदा करून किंवा हे करून तो भोंगा बंद करू शकतात, परंतु एखाद्याचं तोंड कसं बंद करणार आहे. आणि त्यात सगळ्या टीव्ही चॅनल्स, पत्रकारांचा त्यांना पाठिंबा आहे, त्यांचा अजेंडा आहे. म्हणजे हे सगळं असताना मग हा भोंगा बंद कसा होणार आहे. माझ्या मते तरी त्याच्यावर उपचार करून काहीतरी तसंच करायला पाहिजे. तुम्ही सुद्धा एक मोठा भोंगा आणायला पाहिजे. तो 9ला वाजतो तर तुम्ही 8ला वाजवा. म्हणजे त्या भोंग्यात त्यांची आता काय होतं, आतापर्यंत त्यांनी जे एखादा अजेंडा सेट केला की त्यालाच उत्तर देण्यात हे लोक धन्यता मानतात महायुती सरकारमधले. म्हणजे राऊत साहेबांनी एखादा मुद्दा मांडला आणि तो मुद्दा कसा खोटा आहे, कसं काय आहे, हे दिवसभर ते सांगत राहतात. परंतु दिवसभर संजय राऊतच्या बातम्या प्रसारित केल्या जातात, पार हिंदी चॅनलवरून, मराठी चॅनलवरून, दिवसभर तोच विषय पार त्याच्यावर डिबेट घेतल्या जातात. तो भोंगा काय बंद होत नाही. म्हणजे जो काय अजेंडा सेटिंगचा कार्यक्रम आहे त्यामध्ये हे सरकार तरी अजून फेल आहे. माझ्या मते मला तरी असं वाटतं की संजय राऊतच्या अगोदर तुम्ही जर एखादा मोठा भोंगा वाजवला, तुमचा अजेंडा काय आहे दिवसभराचा, तो जर दाखवला, खरं म्हणजे यांना प्रसारमाध्यमांची साथ नाही सरकारला, त्यामुळे त्यांनी किती जरी गाजावाजा केला, किती काही केलं तरी तो अजेंडा सेट होऊ शकत नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो. आणि मशिदीवर शेजारी भोंगे बंद झाले, परंतु 9चा भोंगा बंद होणे नाही हे बाकी निश्चित आहे. जोपर्यंत त्याच्यावर योग्य असा उपचार होत नाही, विलाज होत नाही, या आता अनेक गोष्टी सांगितल्या जातात. ती महिलांचा अपमान कसा होतो, किंवा एखादी हे होतं महिला सुरक्षित नाही, अमकं सुरक्षित नाही, एखादा नेता काही बोलला. आता ते जयकुमार गोरेचं प्रकरण आलं, त्याच्यावर त्यांनी भोंगा वाजवला, पण त्यांनीच एका महिलेचं किती अपमान केलेला आहे, त्याबद्दल एक पण भाजप नेता त्याच्या विरुद्ध अटॅक करू शकलेला नाही, आहे की नाही. म्हणजे ते जे काय अजेंडा राबवतात, जयकुमार गोरेचं काय जे प्रकरण असेल ते, त्यांचं काय अपमान, काय महिलांचं हे, म्हणजे ज्या प्रकारचे त्यांनी तो सेट केला, म्हणजे 2 मंत्री तर अडचणीत आलेले, आता हा 3रा मंत्री अडचणीत आणण्याचं त्यांचं सुरू झालेलं आहे. म्हणजे का अजितदादाचे 2 झाले, आता भाजपच्या मागं लागलेले. म्हणजे त्यांचा एक आमदार सध्या गोत्यात आलेला आहे त्या महिलांच्या काय फोटो प्रकरणावरून.
आणि हे सरकार कसं महिला विरोधी आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते संजय राऊत साहेब भोंगेच्या माध्यमातून करतात. परंतु संजय राऊत साहेबांनीच सरळ सरळ शिव्या दिलेल्या आहे, नॉटी, हरामखोर, काय 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 म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे कंगना राणावत म्हणा किंवा त्यांची जी काय सपना पाटकर म्हणा किंवा अनेक अशा गोष्टी त्यांच्या तर उपलब्ध आहे ना सगळ्या बाईट्स. मग त्यावेळेस तुम्ही त्याचा प्रतिकार का करू शकले नाही. म्हणजे त्या भोंग्याला फडणवीस साहेब म्हणा किंवा महायुती सरकार म्हणा उत्तर देऊ शकणार नाही आणि तो भोंगा बंद करू शकणार नाही. त्याऐवजी त्यांच्या भोंग्याच्या अगोदर तुमचा भोंगा वाजला पाहिजे अशी काहीतरी तजवीज करावा असं मला तरी वाटतं मित्रांनो. म्हणून हे भोंगा पुराण आता इथंच थांबतो आणि फडणवीस साहेब 9च्या भोंग्याचे कशा प्रकारे त्याचं नियोजन करतात, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. फडणवीस साहेब म्हटले की या फालतू लोकांच्या नादी मी लागत नाही, त्याला उत्तर देणारे आमचे आहे लोक वेगवेगळे. परंतु ते लोक किती तकलादू आहे, ते संजय राऊत साहेबांच्या एका एजेंड्याचा पर्दाफाश करू शकलेला नाही. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. यांचा म्हणजे त्यांचा भोंगा वाजायच्या आत यांचा भोंगा वाजला तर ठीक, नाही तर हे भोंग्यांचं प्रकरण अजून असंच चालणार आहे. आणि 5 वर्ष 9चा भोंगा बंद होणार आहे, सकाळच्या 9चा भोंगा बंद होणार नाही. कदाचित आजचा भोंगा बंद होऊ शकेल, परंतु 9चा भोंगा फडणवीस साहेब बंद करू शकणार नाही. तर असं मित्रांनो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.